विभाग तालुका कृषी अधिकारी परळी नागरगोजे मॅडम परत आत्मा अंतर्गत आम्ही कर्मचारी आपल्या इथं नैसर्गिक निविष्ठा कशा तयार करायच्या या विषयावर आम्ही तुम्हाला आज प्रात्यक्षिक करून दाखवले आलेलो आहे. तर हे गोकृपा अमृतम हे अहमदाबाद येथील सुतारिया सर त्यांची एक मोठी गोशाळा आहे. तर त्यांचं आता छत्रपती संभाजीनगर इथे मोठी कार्यशाळा झाली होती. त्या कार्यशाळेसाठी आपल्या गावातील कृषी सखी उपस्थित होत्या. तर त्यांनी हे आम्हाला दिलेलं आहे तिथं. तर हे कसं तयार करायचं ही मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. काय करायचं, गावरान गाईचं शेण पाण्यामध्ये मिक्स करायचं, पातळ करायचं, परत ताक आणि हे 2 टोपण औषध. आपण कसं दुधाला कसं इरजण लावतो तसं हे 2 टोपण औषध त्याच्यामध्ये टाकायचं. ते प्रॉपर ढवळायचं. आपण म्हणजे असं उलट सुलट कसं पण नाही ढवळायचं, असं एकसारखं ढवळायचं प्रॉपर. आणि ह्याने आपली ह्याची काठीनं ढवळायचं, गज किंवा हे लोखंड वापरायचं नाही, आपल्या काठीनं ढवळायचं आणि ते झाकून ठेवायचं. हे जसं औषध आहे तसंच ते तुम्ही केलेलं औषध, आपलं दही कसं इरजत तसं ते औषध तयार होणार. आणि तुमची नैसर्गिक निविष्ठा तुमची आई असू कशावरही असू, फवारणीसाठी भाजीपाला असू, आपलं सोयाबीन असू, हरभरा असू, त्याच्यावर हे गुणकारी औषध आहे. तुम्ही हे कशालाही फवारू शकता.